आता लाडकी बहिणींना महिला सन्मान योजनेतून पैसे मिळणार। महाराष्ट्र राज्यात लाडकी बहीण योजनेमुळे कोट्यवधी महिलांना सरकारकडून आर्थिक लाभ देण्यात येत आहे। तर लाडक्या बहिणींना केंद्रातील मोदी सरकारने आधीच महिलांना आर्थिक लाभ व्हावा यासाठी आणलेली जी योजना आहे, यातून महिलांना बंपर आर्थिक लाभ रिटर्न स्वरूपात मिळत आहे। या योजनेतून महिलांना 7.5% व्याज उपलब्ध असतो। महिलांचे सक्षमीकरण आणि त्यांना आर्थिक स्वावलंबी बनवण्यासाठी मोदी सरकारकडून महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट योजना सुरू करण्यात आली आहे। या योजनेतून आर्थिक लाभ घेण्यासाठी महिलांना 31 मार्च 2025 पर्यंत अर्ज करता येईल। महाराष्ट्रात महिलांसाठी लाडकी बहीण योजना खूप प्रसिद्ध आणि यशस्वी ठरली। यातून महिलांना आर्थिक दर महिन्यात आहे। जुलै 2024 पासून राज्यात ही योजना सुरू झाल्यानंतर आता पुढील हप्ते महिलांना मिळणार आहे। मात्र यापूर्वी केंद्र सरकारने महिलांसाठी आर्थिक लाभदायक अशी ही महिला सन्मान सेव्हिंग योजना अंमलात आणली आहे। यातून महिलांना आर्थिक लाभ घेण्यासाठी रीतसर अर्ज करावा लागतो। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारने देशातील महिलांना आर्थिक स्वावलंबी बनवण्यासाठी 2023 मध्ये महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना अर्थातच MSSC सुरू केली आहे। या योजनेला देशात आणि महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना सुरू होण्यापूर्वी खूप प्रतिसाद मिळताना दिसत होता। या योजनांची अंमलबजावणी केंद्र सरकारकडून सुरू करण्यात आल्यानंतर केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी राज्यसभेत आपल्या एका निवेदनात म्हटले होते की 10 ऑक्टोबर 2024 पर्यंत या योजनेअंतर्गत देशात 43,30,129 बँक खाती महिलांनी लाभ घेण्यासाठी उघडली आहे आणि या योजनेची व्याप्ती संपूर्ण देशभरात राहणार असल्याचे देशातील सर्व महिलांना याचा लाभ होणार आहे। आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।